आम्ही कोणाच्या आमिषाने करत नाही, आम्ही समोर करतोय. तुम्ही त्यांच्यावर जी कारवाई कराल ती उद्या आमच्यावर कारवाई करा, आम्ही तयार आहोत ना. आम्ही कोण नाही म्हटलं करा ना मग तुम्ही, आम्ही नाहीच म्हणत नाही ना. मला माहिती नाही ना, पण मलाच माहिती नाही या ना मग. हो आता आपण काढून टाकू ना, म्हणजे काय एका घरामध्ये एवढे थोडे राहतात, ते आता जमलेत. आपण इथे जमलो ना म्हणून ते जमले. एका घरामध्ये एवढे थोडे राहतात लोक. तिथं बाहेरचे कोण आले असतील तर लोक हातून लावा, घरातले जे असतील तेवढं थांबावा. बाहेरचे गेले जाते 7-8 जण. पत्ता आधार कार्ड रेशन कार्ड तपासा. हा इमाम दिसतो का? हा काय चाललाय? कोण हो का चाललाय तो लांड्या? बघा बघ पाय पाय चालला पुढे तो. कुत्र्यांना फिरवायचं, आपल्या शिफ्टी धरायचा, कुत्र्या आपटायचा. अरे 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 नाही नाही, हे तसेच आहेत लोक, क्रूर लोक आहेत हे. कारण यांना हे लहानपणापासून ट्रेनिंग देतात. वा त्यांनी फ्रेम पण आणली. शाबास रे पठ्ठ्या. हे नका करू प्लीज. नाही मी करणार आहे आता, हे तर मी करणार आहे. तुम्ही मला काही करा. अरे, 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 अरे. एक मिनिट. नाही नाही लेडीज कॉन्स्टेबल या पुढे. लेडीज घ्या बरं. बस आपण होत नाही असं नाही करता येणार. माझ्या देवाचा फोटो तुम्ही घेताय. माझ्या देवाचा फोटो घेताय तुम्ही. मला देव आश्चर्य वाटतंय मला. डोक्यावर मिरे वाटतात इथे लोक तुमच्या आणि आमच्या सुद्धा. चला कोणाला सांगता निघा? ते नाही होत, ते मुस्लिम लोक तिकडे, ते त्यांना निघा म्हणलं. ताई ते बघा भोंगा लावलाय, परवानगी आहे का? ते बघतो ताई, का असेल तर कारवाई करतो, असं काही करत विषय नाही नाही. म्हणून तर आम्हाला यावं लागलं ना. कुठे माझी मूर्ती? प्रेम कुठे दाखवा? दिखाइए यहाँ कौन कौन रहता है, रेशन कार्ड दिखाइए. दिखाइए दिखाइए. तुम्ही बघा हे इथले कोण कोण बाकीचे काढून द्या. चला रे तिकडे, मदत चला. करते मी, तुम्हाला मदत करते. हे सगळे मी बाकी कोणाला हात लावला, मी कोणाला अपशब्द वापरला, मी कोणाला शिवी दिली, मी कोणत्या कायद्याचा भंग केला? नाही केला. हात दोघच आहेत. नवरा बायकोच्या ही बाकीची कोण? पोरं आहे कोण? हे बाकी चला निघा रे. दाखवा ना, रेशन कार्ड दाखवा. हा इथलं रेशन कार्ड दाखवा. इथलीच ह्यांना माहिती. तुम्ही जरा गप्पा बसता का आता? हं? तुम्ही बोलायला म्हणून मी इथे आली. और राहू दे ना, पण मला ओळख पटवून द्यायची ना. मी काय त्यांच्यात चमच्यानी दूध नाही पीत, कळलं ना? नाही हार्ड कॉपी दाखवा. मी मोबाईल में करणार. कोणाला? स्कूल में देने का था ना. मैंने बिल्कुल झूठ मत बोलो, ऐसा कुछ नहीं होता बीच बीच में. हे बाकीचे जावा, हे सगळे अरे राजा बाकीचे बाबा जावा. तुम्ही पुढे इथे नाही राहिला. हो काढा ते. पुढे चल. प्रवीण कौन है? प्रवीण परवीन मेरे बड़े बहन का नाम है. प्रवीण लिखा है. हाँ वो लिखने में वो मुस्लिम नाम के यूज होते हैं, उसमें कुछ नहीं. वो हमारी बड़ी बहन. 5 मुलं आहेत तुम्हाला? माझे वडील नव्हता. तुम्ही कोण आहे? हे माझे भाऊ अखिल आहे. अखिल कोणाचा मुलगा? अखिल अब्दुल सत्तारी नाम. एवढे जण इथे राहता? नाही त्यांचे लग्न झाले ना. बहिणीचे लग्न झाले. मग नवीन कार्ड दाखवा ना. नवीन नाही आहे माझ्याकडे. नवीन म्हणजे आहे माझ्याकडे, लेकिन मी ते मतदार update यादीतलं नाव साठी दाखवा. मतदार नाव हे केव्हा काढलंय? रेशन कार्ड केव्हा काढलंय? पहिलं रेशन कार्ड नाही. सोना आता त्यांना विचारते की नाही मी, ते इथे राहतात की नाही. हा तर तुम्ही गप्पा बसा. हे बी भाऊचे माझं. असू दे, तुमच्याशी बोलते मी. सगळ्यांनी एकदम नका बोलू. प्रमोद जे ओळखतात ओळखतायत असं नाही घेऊन पाहिजे. अरे ओळखताय पण घर अनधिकृत आहे ना. आपण ती प्रोसेस करतोय आदेश दिली की पाणी त्याला येऊन पाडायला. त्याला मला काय तर बघून आहेत ना. आहे रे ते त्यांच्या ओळखीचेच आहेत ना. नाही पण ऐका ना, तुम्ही त्यांना सपोर्टिव्ह बोलता आणि त्यांच्या विरोधात असलं की गप्प बसता. कधी असं का करणार मला सांगा. का करू असं?
कुठला पत्ता आहे हा? कुठे? दक्षिण इमारत. हं? पत्ताच नाही आहे यांचा याच्यात. त्याच्यात पत्ता नाही आहे. अहो प्रत्येकावर असतो, ते खोटं आहे. असं कुठलंही कारण नसतं की याच्यावर पत्ता नाही. हा एक वेळ चुकीचा पत्ता टाकतील पण पत्ता टाकतात. आम्ही तिकडे बघितलेले नाही ना आम्हाला तिच्या म्हणून तर आम्ही मदत केली की नाही तुम्हाला. मग आता तुम्ही जे करत नाही, तुम्हाला जे समजत नाही किंवा तुम्हाला जे उकलत नाही किंवा तुमचं इन्क्लिनेशन असतं. पता क्यों नहीं है यहाँ पर? वो इलेक्शन कमीशन में डाला है वो जो पता है ना उनका है. कितने लोग हैं? पत्राचं होतं तुम्ही इथं लिगल बांध एकच काय बांधकाम केलं? हे 10 वर्षापूर्वी केलेले आहे. काय बोलतो 10 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. अरे मी इथं काय मी येतोय जाते मला माहिती आहे ना. 10 वर्षापूर्वी आता 2-3 वर्षात केलेली. माझ्याकडे 65 साहेब निगोटवाडी हद्दीत तुमची जागाच नाही आहे की नाही? जागा तुम्ही बांधलं कसं सरकार जागेत? जुना बेल बाजार कुठे आहे? पासून कुठं आहे दाखव ना. आहे ना मनसर इथं जागा आहे का तुमची? जागा आहे का? 7-12 आहे का? 7-12 illegal तुम्ही सरकारी जागा बांधली. मी बांधू का इथं पुढं? त्याच्यावर नाव नाहीये. मी पुढे बांधू का इथं? तुम्हाला त्याचं बी उत्तर देतो तुम्ही. काय होतं साहेब, ऐकून आहे ना यांनी पार वाटोळ केले. काढून टाकू ना. साहेब आता हे 7-8 जण कुठले होते विचारा बरं त्यांना. इथं होते ते एकही ओळखीचं नव्हतं. त्याची पेढे पाठवून द्या. हे कुठले होते? 7-8 जण होते ते. माग आता इथं तुमच्या घरी होते हे. घरी नव्हते ते बाहेर उभे होते ते सरांनी ते इथं कसे काय आले? मोहम्मद अख्तर आणि हे कार्ड कोणाचं आहे? सगळ्यांचे डॉक्युमेंट आहेत त्याच्यात म्हणून तुम्हाला तो नाही पण केअर ऑफ नसतं. बायकोचं नाव नवऱ्याच्या ऍड्रेसवर दाखवताना केअर ऑफ नसतं. त्या ऍड्रेस सेमच असतो. केअर ऑफ टाकतच नाही. त्याच्यावर काय शाहिस्ता. हा बघा हा माझा original जागा आहे. याच्यावर तुम्हाला दिसेल बघा. नाही हा पत्ता इथला नाहीच आहे. निगोटवाडी पोस्ट. निगोटवाडी वाडी हे पोस्ट मंचरच आहे मॅडम. मग असं कितीतरी असू शकेल ना. इथं तुम्ही नव्हताच राहत ना. तुम्ही तर राहतच नव्हता आधी. आमचे आजोबापासून आम्ही इथेच राहतो. नाही हे घरच नवीन आहे. जे जुने लोक आहेत त्यांना माहित आहे मॅडम. मी सांगून शकतो काय पण. आधी काय होतं? काहीच नव्हतं. मोकळं होतं सगळं. काहीच नव्हतं इथं. हे पण नव्हतं. काहीच नव्हतं. हे आलं कसं? काय माहिती कसं झालं ते. ते अधिकारी कोण आहे इथे?